नाही वहिनी, गुड न्यूज नाही. म्हणजे गुड न्यूजच, पण तशी नाही. मग कशी? मला आनंद ह्या गोष्टीचा झालाय की सारंग सर पुन्हा आधीसारखे वागायला लागलेत माझ्याशी. मी म्हणाले होते ना तुला, उगाच टेन्शन घेत बसतेस. हो वहिनी, कारण मला सवय नाही आहे ना त्यांना असं बघायची, म्हणून टेन्शन आलं होतं. पण तुला सांगू, माझं ना या उलट व्हायचं. म्हणजे मला राजकुमारच्या वागण्याची सवय नव्हती ना, म्हणजे इतक्या चांगल्या वागण्याची सवय नव्हती. आता अचानक इतकं चांगलं वागायला लागल्यानंतर मला असं वाटायचं की ते नाटकच करतात, खोटं वागतात. नाही वहिनी, पण राजकुमार सर खरंच खूप बदललेत. त्यांच्यातला बदल घरातला सगळ्यांनाच जाणवतोय बघा. पण मला सांगा, समजा एखाद्या दिवशी त्यांचा मूड गेला आणि ते आधीसारखं वागायला लागले, तर तुम्हाला त्रास होईल ना? कारण मला माहिती आहे ते असं वागूच शकत नाहीत. खूप बदललेत आता ते, आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे की ते पूर्वीसारखं माझ्याशी कधीच वागू शकत नाही. उलट आता बाळ येते म्हटल्यावर इतके आनंदात असतात, इतके खुश असतात ना, काय करू आणि काय नको असं होतं त्यांचं. खरंच खूप काळजी घेतात होणाऱ्या बाळाची आणि माझी सुद्धा. तुम्ही बघाच आता, सगळं चांगलंच होतं की नाही ते. नाही, पण एक प्रॉब्लेम आहे. काय? त्यासाठी तुला पण वहिनी, जयंती, या जगन्नाथने माझं सत्य जगासमोर आणून खूप मोठी चूक केली आहे. खूप माज होता ना त्याला. आता बघ त्याचा माज कसा उतरवते मी. आता त्याला त्याची लायकी कळेल. या भैरवी वजेच्या वाटेत आडवं येणाऱ्यांना आडवं केल्याशिवाय राहत नाही मी. मी नंतर बोलते तुझ्याशी. हा, नमस्कार जगन्नाथजी, कसे आहात? या 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 या, तुमचं या भैरवी वजेंच्या गरीब खाण्यात स्वागत आहे. या, बसा ना. काय घेणार? चहा, कॉफी, थंड आणू? ही सगळी नाटकं बंद करा. मी तुला चांगलं ओळखतो. उगाच माझ्या समोर सासूतपणाचा आवाज नको. तू काय करतेस ना हे मला उत्तम माहिती आहे. काय केलं मी आता? हा, काय केलं? अहो, मी तुमची एवढी अदबीने विचारपूस करते, तुमचं स्वागत करते, तुम्ही मलाच बोलताय? तुला काय वाटलं भैरवी? तू माझ्यावर वरून कितीही प्रेशर आणलंस ना तरी मी झुकणार नाही. तू ओळखलं नाहीस या जगन्नाथला. काय बोलताय तुम्ही? मला काहीच कळत नाहीये जगन्नाथजी. जरा स्पष्ट बोला ना, असं कोड्यात बोलू नका. स्पष्ट बोलू? काही कळत नाहीये. बरं बोलतो. हा डाव खेळून तुला काय वाटतंय? तू माझ्या घरावर बुलडोजर चालवशील, मला रस्त्यावर आणशील? ओ, अच्छा, त्याबद्दल बोलताय का तुम्ही? म्हणजे तुम्हाला कळलं का की हे सगळं मीच केलंय? खूप मोठी चूक करतेस तू, आणि तुला हे भोगावं लागणार. ए, तुझ्या या असल्या पोकळ धमक्यांना ना घाबरत नाही मी, कळलं ना? काय प्रयत्न केलास तू की माझं नाव, प्रतिष्ठा सगळी धुळीत मिसळून जावी, हो ना? काही झालं नाही. पण तसं आजही या भैरवी वजेच्या शब्दाला तितकाच मान आहे. अजूनही लोक ऐकतात माझं. मी काही काम सांगितलं तर कुणी नाही म्हणत नाही मला. माझी ओळख खूप वरपर्यंत आहे जगन्नाथ. त्यामुळे तू कितीही प्लॅन केलेस ना तरी त्याचा काही उपयोग होणार नाहीये. तू माझं काहीच वाकडं करू शकत नाहीस. तुझी प्रतिष्ठा तू स्वतःच्या कर्मानं धुळीत घातलीस. त्याच्या चुका दुसऱ्यांवर लादून त्यातनं तुझी सुटका होणार नाही, लक्षात ठेव. हो, मी माझी प्रतिष्ठा माझ्या कर्मानं धुळीत मिसळलीये. चुकीच्या व्यक्तीशी वैर घेतलंस. आता तुला कळेल की प्रतिष्ठा मातीत मिसळणं म्हणजे काय असतं. तुझ्या प्रतिष्ठेच्या ना अशा चिंध्या चिंध्या करून मी वेशीवर टांगेन, कळलं ना? हो, या महिन्यात सावली हर्बल प्रोडक्ट्सचे सेल्स वाढलेत.
मार्केटिंगचा कदाचित फायदा झाला असेल. हां चालेल, हां ठीक आहे. हो कळवतो मी तुम्हाला. हो अपडेट देईन. हो चालेल. काय सोम? दादा थोडं बोलायचं होतं. बोल ना. मी डायरेक्ट मुद्द्याचंच बोलतो. म्हणजे तू डॅडने जगन्नाथजींनी जे काही केलं ते योग्यच केलं. हे सत्य सगळ्यांसमोर येणं खूप गरजेचं होतं. पण दादा एक प्रॉब्लेम झाला रे. या सगळ्यात ना ताराचा बळी गेला. दादा म्हणजे तू असं नको समजूसा की मी ताराला या सगळ्यात पाठीशी घालतोय. तिची चूक झालीच आहे आणि मला ती मान्य आहे. म्हणजे तिने आपल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन हे सत्य सांगायलाच पाहिजे होतं खरं तर. पण दादा राजदादाने याहीपेक्षा मोठा विश्वासघात केलाय रे आपल्या सगळ्यांचा. तेव्हा तर सावली वहिनीच्या सांगण्यावरनं मॉमने राजदादाला घरी घेतलंच ना. मग ताराला का नाही माफ करत आहे ते आता? आणि तसे राजदादा समोर ताराची चूक काहीच नाही आहे. दादा तुला कळतंय ना मी काय बोलतोय ते? नाही ते सगळं बरोबर आहे, पण हे एक गोष्ट लक्षात घे, याची दुसरी बाजू पण आहे. जेव्हा राजकुमार दादाची चूक आईला कळली होती ना, तेव्हा आईने त्याला डायरेक्ट घराबाहेर काढलं होतं. प्रेस कॉन्फरन्स बोलवून जगासमोर संबंध तोडले होते त्याच्याशी. असं तरी काही केलं नाही ना. दादा मला मान्य आहे तू जे काही बोलतोयस ना ते मला सगळं मान्य आहे. पण नंतर मॉमने राजदादाला घरात घेतलंच होतं ना. ताराला पण ती घरात घेईल, नको काळजी करू तू. दादा तुला खरं सांगू का, मी ना मॉमला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण यार ती माझं काही ऐकतच नाहीये. म्हणजे जरा कुठे ताराचा विषय काढला ना तर लगेच म्हणते हा विषय संपला. आता जर ती असं बोलते तर ती कशावरून ताराला माफ करेल तूच सांग मला. शांत होतो असं काही नाही होणार. आईला शांत होऊ दे, थोडासा वेळ दे आईला, होईल सगळं ठीक. नाही दादा मला पण मॉमचा स्वभाव माहिती आहे. वेळ देऊन तिचा राग शांत होणारातला नाहीये. दादा मी ना तुला एक रिक्वेस्ट करतो, प्लीज तू एकदा ना मॉमशी बोल. त्याने काय होईल माहितीये का, मला परत ताराला घरी घेऊन येता येईल आणि आमच्या संसाराची एक नवीन सुरुवात करता येईल. योग्य वेळ बघून बोलतो मी आईशी. ताराच्या जागी जर सावली बहिणी असती तरी योग्य वेळ बघत बसला असतास का तू? अरे सोम तसं नाही. एक गोष्ट लक्षात घे, आता तू जाऊन बोललास नाही आईशी, हां तू घाई केलीस, काय झालं? आई चिडली ना तुझ्यावर. चुकीचे परिणाम काही नको व्हायला म्हणून. हे बघ मी तुझी अवस्था समजू शकतो आणि असा नको विचार करू की आम्ही कोणीच ताराचा विचार नाही केलेला. आम्ही सगळं बोललेलो आहोत, जगन्नाथजी आणि मी. ते सगळं सोडून दे आणि सावलीची आणि माझी हीच इच्छा आहे की ताराने लवकरात लवकर घरात परत यावं. तू ताराशी बोललायस का? तिचं काय म्हणणं आहे यावर? हो दादा मी बोललो ताराशी, तिला पण डेस्परेटली परत आपल्या घरी यायचं आहे. ठीक आहे मग मी आईशी बोलतो. दादा थँक्यू सो मच. काळजी नको करू. येतो मी. हं.